आणि तुम्हा संतावरी ओझे. दुसरं वज टाकण्याचं ठिकाण आहे संत. कळायला लागले का? हा. पण आता त्यातली त्यात तराजूच आणलं मोज. बरं कळायला लागले ना? हा काही बोर नाही व्हायला लागले. असं मी पहिल्यांदा आलोय, मला काही माहित नाही, काही कळायला नाही व्यवस्थित. बोर व्हायला लागले? खरं सांगा, बोर व्हायला लागले? नाही का? चहा सांगू म्हणजे फ्रेश होतील म्हणून म्हणलं, बाकी काही नाही. लक्षात आलं की नाही? इकडे बघा, माझ्याकडे लक्ष द्या. आता माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, क्लिअर लक्षात येऊन जाईल तुमच्या. वजन टाकण्याचं पहिलं ठिकाण संत देव आणि दुसरं ठिकाण संत. पण दोन्हीत मोजमाप केलं तर बऱ्यापैकी वजन झेपण्याचं काम देवापेक्षा बी एकाकन किंमत संतामध्ये ती ताकद आहे महाराज. कुणामध्ये? देवाला सुद्धा मागे सर, हे देवा सगळ्या बाजूला तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. आम्ही देवापेक्षा बळी आहे. आम्ही देव, आसन देव. कोण देव? कुणामुळं देव? कुणामुळं देव? आमुचिया भावे तुझा देवपण, भावे तुझा देवपण, आमुचिया भावे तुझा देवपण, भावे तुझा देवपन. हे विसरून राहिला, हे विसरून राहिला, हे विसरून राहिला. वा, मी थोडा भजन प्रेमी माणूस आहे, त्याच्यामुळे प्रमाण जास्त आहेत आज. बरोबर आहे का नाही? ती सहन करावं लागेल. मी भजनाचा चाहता आहे. माझ्या कीर्तनात 100 प्रमाण झाल्याशिवाय असं बरं वाटत नाही मला. लक्षात यायला लागले का नाही? त्याच्यामुळं मोकळ्या मनानं म्हणायचं, असं काही बंधन. ओ लय शांत शांत का? हा, आपलं एखादा झपका दाखवून द्यावा लागतोय. जुनं कसलं असते ती गेंबाची मेक एखादी काढायची काय त्याला. बरोबर आहे का नाही? हा, बिंदास्त होऊन जाऊ द्यायचं. नसलं बी बसत तरी म्हणायचं मी ओढून घेतो, काही काळजी करायचं काम. हा, फक्त ओढून घ्यायला हाताला यावा, बाकी काय. मुद्दा देव कोण? देव असल देव, देव त्याच्या घरच्या. पण आमच्यामुळं देव ही बी ध्यानात ठेवायची. काय देव कुणामुळं? आमुचिया भावे तुझं देव पण. महाराज म्हणतात हे का विसरून राहिलासी. ए देवा, तुला देवपणा जी मिळाला ते आमच्यामुळं मिळाला. मग देव बी असा आहे महाराज. देव जगात कुणाचाच शब्द ऐकत नाही, पण देव असा आहे संताचा शब्द देव मुडीतच नाही. असला देव आहे, असा देव आहे. काय बी शब्द टाकू द्या कुणी, बोला की संतांनी देव पूर्ण करणार. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उद्धरी. ज्ञानोबा म्हणतात संत बोलले की देव माघार घेत नाही. प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला, प्रमाण त्यांच्या बोला. देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा, देव भक्ताचा अंकिला, देव भक्ताचा अंकिला. प्रमाण त्यांच्या बोला, कुणाच्या? संताच्या. आणि देव भक्ताचा अंकिला. संतांनी शब्द टाकला की देव पाळणार. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरावितो, ते कल्पतरू पुरावितो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते कल्पतरू पुरावितो, कल्पतरू पुरावितो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. आमच्या मनात यायला दम आहे. मनात जरी गोष्ट आली की देव पूर्ण करणार. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. हरी तिच्या हाती संत कृपा बनता, हरी तिच्या हाती संत कृपा बनता. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. तिच्या हाती संत कृपा बनता, पाळी पंढरीनाथ लळा
कळत नाही जरा नीट बसा ऐका आता देव संताचा लळा तर पाळतोच भगवान महाराज पण याचा अर्थ किती गोड आहे बघा ज्यांचा हात संतांनी धरला त्यांचा बी लळा पाळतो धरी तिच्या हाती संत कृपावंत ही तर संतांचा लळा पाळतो त्याच्यात काही सवालच नाही त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही पण संताच्या बगलाला जरी राहिला तरी देव तुमचा ऐकतो ध्यानात यायला लागले का नाही हा मग माणसं कशी म्हणतात आपल्याकडे गावठी म्हण इकडे आहे का नाही आता तुम्ही जरा ही शहराच्या लगत असल्यामुळे कळतंय का तसं आमचं आपलं गावठी ढंगातले त्याच्यामुळे कळतंय का नाही माहित नाही माणसं म्हणते झाडाखाली झाड काय होत नाही बापू कसं आहे झाडाखाली झाड काय झाडाखाली झाड आणि आपल्याकडे मन आहे काय झाडाखाली झाड वाढत नाही पण जरा नीट आहे का सगळे आपल्यापैकी झाडाखाली झाड नाही वाढू द्या तरी बी मोठ्याच्या सावलीला राहायचं मोठ्याच्या कुठं राहायचं सावलीला पुढचं वाक्य फार सुंदर आहे महाराज आमचे गुरुजी हमेशा सांगतात मोठ्याच्या सावलीला राहिलं हा वाढत नाही पण ऊन लागत नाही विढलं कसं उन्हाचा झपका लागण्यापेक्षा नाही वाढलेलं बरं आम्हाला बरोबर आहे का नाही झपका लागत नाही उन्हाचा म्हणून संत देव त्यांच्या शब्दाच्या पलीकडच नाही तुकोबारांनी फार गोड चिंतन केलंय तुकोबारा म्हणतात माणसाला जर कंटाळा आला तर माणूस गप्पुनी खाली बसतो का नाही सांगा बरं पण देवाला जर असं गप्पुनी खाली बसायचं असलं तर संतांना विचारल्याशिवाय देव खालीच बसत नाही एक प्रमाण सापडलं काल मला न पुसता जाता नये आणि खाली बैसताही बिहे देव खाली बसायला बिहतो बाबा देव म्हणतो संत जर म्हणले तर मी खाली बसणार नाही तर मी बसणार नाही तुका मन खरे झाले एका बोले संताचा एका बोले संताचा तुका मन खरे झाले एका बोले कसं वाटायला लागले का कसं किच वाटायला लागले कसं वाटायला लागले बरं वाटायला लागले का हा कसं आहे भजनाशिवाय मजा नसती महाराज भजन हा कीर्तनाचा प्राण आहे कधी बी ध्यानात ठेवायचं काही महाराज जरा कमी तू प्रवचन करे जा दहाव्याचे पुणे जिल्ह्यात जाय तू आपलं पुणे जिल्ह्यात जाय तू इकडे येऊच नको आपलं तिकडे हरे राम अर्धा तास 3000 अर्धा तास 3000 चल देऊ आपलं तू इकडे तू आपलं कावळा आणि ते संगच घेऊन चल दे तू आपलं विनोद नाही महाराज अण्णा विनोद नाही महाराज विनोद नाही कीर्तन हे भजनाशिवाय असं वजनदार वाटतच नाही काय म्हणणं तुमचं सांग भजन असलं तर कीर्तनाला रंग आहे हो टाळ दिंडी हाती टाळ दिंडी हाती
म्हणे येथे भजन प्रमाण. काय प्रमाण इथं? भजन. काय थोरपण जाळावे ते. लय विद्वत्ता असेल पण भजन येत नसेल तर काय जाळायची का बाबा? त्याची भजनाला किंमत आहे. आणि भजन म्हणजे सेवा. त्याचा आता ते काही आपला विषय नाही, नंतर त्याच्यावर बघू. आपला मुद्दा एवढाच आहे, संत एवढी वजनदार आहेत, वजन टाकायला काही हरकत नाही. त्याचं कारण काय? कारण जगातला सगळ्यात मोठा माणूस जर त्यांचा लळा पाळीत असेल तर मग त्यांच्यावर वजन टाकायला काय हरकत आहे का? हा, मुख्यमंत्री जर एखाद्या माणसाच्या ऐकण्यातला असेल तर त्याच्याकडे ही फाईल द्यायला काय हरकत आहे का? हा का, ही फाईल आहे तुमचं, चलतंय, चलू द्या आपलं तुम्ही. कसं आहे, जीव आणि देव, जीव आणि देव या दोन्हीच्या मधला दुवा म्हणजे संत आहे. ते जीवाचा मिळविण्यातला कळस काय? जीवाचा मिळविण्यातला कळस आहे देव. देव मिळाला की जीवाचं कल्याण झालं. आपुला तो एक देव. पण आता त्या जीवाला त्या देवापर्यंत जाणं एवढं सोपं वाटायला लागले का तुम्हाला? हा, मोठा माणूस आहे जीव, जगातला 1 नंबरचा मोठा माणूस आहे. कोण? देव. त्याचे आपल्याला 10:30 चालेल ना? 10:30. हा, माणसं म्हणजे काहीच म्हणे ना गेलेत, म्हणजे काही बंद करायचा अंदाज? हा, 10चा टाइम आहे पण थोडं उशीर झाला. दादा महाराज म्हणले 10:30 पर्यंत चल द्या, म्हणून म्हणायला लागलो. कसं करायचं? चालेल का? वेळेचं बंधन आहे का? हा, मग बंद करू आता, जाऊ द्या. बंधनात नाही म्हणल्यावर काय? बरोबर आहे का नाही? बंधनात नाही म्हणल्यावर काय? इकडं बघा, 10:30 पर्यंत फायनल करू. लय झालं 11:45, 11 पर्यंत जिकडं तिकडं करून टाकू. हा, जमलं, आता काय अडचण नाही. बरोबर आहे का नाही? इकडे द्या आता. अभंग 5 चरणाचे, बरोबर आहे का नाही? आता बघा माझ्या, आमच्या गुरुजीने एक वाक्य फार सुंदर सांगितलं. आमचे गुरुजी म्हणले रसाळ महाराज की हे बघ, अभंग नेहमी मोठा घेत जा. म्हणलं गुरुजी का वेळ कमी असतो, अभंग मोठा? ते म्हणजे येड्या, अभंगाच्या मोठेपणाखाली आपलं लहानपण झाकत असतं. लक्षात आलं का नाही? म्हणून अभंग मोठा असावा. मुद्दा लक्षात द्या. एवढी गोड माणसं असल्यावर 10:30ला संपन म्हणून काही वाटत नाही मला, काही गॅरंटी नाही. म्हणणारे असेल पुन्हा तास धरूनच सगळे आज, बरोबर आहे का नाही? हा, इकडे लक्ष द्या. मुद्दा काय? मुद्दा एवढाच आहे की काय आपला मुद्दा चालला होता? वज चाललं होतं. वजच आहे की आता. अरे तो अभि वजच टाकलंच माझ्या. आता हे कुठवर आलं म्हणलं तर देव. हा, जीवाला मिळवायचंय देव आणि डायरेक्ट तिथपर्यंत पोचता येत नाही, म्हणून मध्यस्थी माणूस घालावा लागतो कुणाला बी. त्याच्यामुळे ही मध्यस्थी संत आहे. मध्यस्थी, कारण देव मोठा माणूस आहे आणि मोठ्या माणसाच्या अडचणी 2 आहेत बापू. बापू, तुमच्यासारख्या माणसाच्या अडचणी 2 आहेत. मोठ्याच्या तुकोबरायच्यात, माझ्या नाही. तुकोबराय म्हणतात ह्या मोठ्याच्या अडचणी 2 आहेत तुळशीराम गुरुजी. मोठ्याची पहिली अडचण अशी, मोठ्याला उपकाराची जाणीवच नसते. खरे का खोडे? खरे का खोडे? खरंच आहे. पैसे घ्यायचे, मी लबाड बोलत नाही. लक्षात आलं का नाही? हा, मोठ्याला उपकाराची जाणीव नसती. एक